शिरपूर तालुका कृषी अधिकारी आणि डेटा एंट्री ऑपरेटर 5,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात। शिरपूर येथील तालुका कृषी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी संजय हिम्मतराव पवार आणि डेटा एंट्री ऑपरेटर सुनील धनराज पाटील यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। तक्रारदाराचे शिरपूर तालुक्यातील बाभळाज येथे शासकीय अनुदानित बियाणे विक्रीचे दुकान असून 90 शेतकऱ्यांना विक्री केलेल्या गव्हाच्या बियाण्यांचे 1,40,000 रुपयांचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी कागदपत्रे जमा केली होती। या बियाण्यांच्या विक्रीची यादी प्रमाणित करण्यासाठी सुनील पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्यासाठी 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने याबाबत धुळे एसीबीकडे तक्रार केल्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली आणि आज 12 फेब्रुवारी रोजी सापळा रचून सुनील पाटील यांना लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या कारवाईमुळे महसूल आणि कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे।